नमस्कार, मी मीरा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आधीच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आज आहे आषाढी एकादशी. आमच्या दोघांचा तरी उपवास आहे आणि मुलं उपवास करतील की नाही माहिती नाही आहे. पण यांच्यासाठी सकाळी मी खिचडी केलेली, ती खाऊन दुकानकडे गेली. आणि दुपारी शाबूवडे करायचे आहेत, कारण मुलांना पाहिजे शाबूवडे आणि हे पण खातील. सकाळी लवकर गडबडीत तेवढं होत नाही शाबूवडे म्हटल्यानंतर मी खिचडी थोडीशी केलेली. आणि आता मला मंदिरकडे दुपारी पण जायचं आहे. तुळस थोडी काढून घेऊन येणार, कारण हार बनवायचा आहे आणि शेजारच्या ताईला पण थोडीशी पाहिजे आहे तुळस, त्यामुळे तुळस आधी घेऊन येते मी. आणि बाकी घरातला स्वयंपाक पण थोडासा करायचा आहे, कारण मुलं उपवास करणार नाही आहेत. त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी करेन मी. हे तुळशीचं झाड बघा किती छान झालंय, कारण याची काळजी पण तेवढीच घेतात ते. ही तुळस आणली मी हात बनवायसाठी, आणि हा कढीपत्ता पण दिला आहे त्यांनी. त्यांच्या घराच्या पाठीमागे कढीपत्त्याचं झाड आहे मोठं. झाडं छान करतात त्यांनी. तुळस पण भारी गेले समोर. आणि ही केली मी खिचडी. सकाळी लवकर जातात दुकानकडे म्हटल्यानंतर मी खिचडीच केले. खिचडी आणि शाबू चिवडा त्यांना दिला खायसाठी. आणि पूजा वगैरे पण यांनी करून घेतली होती सकाळी लवकरच. आणि हे करून घेणार आहे मी शाबू वडे. हे शाबू तांदूळ मी रात्रभर भिजत ठेवलेत. आणि चटणीची तयारी करून घेतली. मिक्सरला लावून घेतले खोबरं मिरची. आणि हे बटाटे उकडून घेतलेत आणि मिरचीची पेस्ट आहे. बटाटे आता मी बारीक करून घेणार, मॅश करून घेणार बटाटे. हा बटाटा मी मॅश करून घेतला आहे. आता हे चटणी ह्याच्यामध्ये घालणार आहे मी. हे पण आणि हे पण. शेंगदाण्याचं कूट पण याच्यात घालायचं आहे. तुम्हाला जर शाबूवड्याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, तुम्ही बघू शकताय. कमेंटमध्ये भरपूर जणांनी सांगितलं की डिटेल रेसिपी दाखवा, पण यूट्यूब चॅनलला आहे रेसिपी माझी, त्यामुळे मी डिटेल दाखवली नाही. आणि शाबूवड्याची रेसिपी पण आहे, ती तुम्ही बघा. शेंगदाण्याचं कूट घातले. सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं. हे पापड तळून घ्याले मी, साबुदाण्याचे पापड आईने दिले. आणि आता वडे करणार आहे मी. मुलगा मदत करणार आहे आता माझी. आधी पण वडे बनवायला मला मदत करत होता, कारण सकाळपासून मी एकटीच काम करते, म्हणून तो म्हणाला की थोडंसं मी पण मदत करतो तुला, तुझी दगदग खूप व्हायले, म्हणजे तुझी धावपळ खूप व्हायले, थोडीशी मी पण मदत करतो. म्हणून त्याने वडे बनवून दिले मला, मग मी तळून घेतले. आणि मुली असतील तरच मदत करतात आणि मुलं करत नाहीत असं काय नाही, कारण माझी दोन्ही मुलंसुद्धा माझी भरपूर काळजी घेतात. आणि काही कामाची घाई वगैरे असेल तर ती दोन्ही मुलं माझी मदत करतात. आणि उद्धव पण आता हे पण जाणार आहे तो उद्या कोल्हापूरला, पण तो पण खूप काळजी घेते माझी. आणि हे वडे असे छान बनवले होते त्याने. थोडीशी का असे ना, पण मदत झाली कामात तर कामाचं काय वाटत नाही. आणि असे वडे सगळे आम्ही करून घेतले दोघांनी, त्यामुळे पटपट आवरलं. आधीने मदत केल्यामुळे ते काम जरा फास्ट झालं. तुम्ही बघू शकताय वडे क्रिस्पी आणि एकदम मस्त झालेले आहेत. आणि हे वडे आता माझे करून झालेत. साबुदाणा वडे, शेंगदाण्याची आमटी
आणि खोबऱ्याची चटणी केली मी आणि वेपर्स पण तळून घेतलेत. आणि हा मला तुळशीचा हार पण करायचा होता. शेजारची ताई आणि मी दोघी मिळून ते केलं. ताईनं जास्त करून हार बनवला आहे, कारण मी ते लेटने गेलो होतो आणि करायसाठी वेळ झाला होता. माझं घरचं काम आवरेपर्यंत थोडासा लेट झालं मला. पण ताईनं खूप मदत केली आणि तिनंच केला होता हार. पण छान बनवला होता आणि ती गुलाबची फुलं पण छोटी छोटी ताईच घेऊन आलेली. असा छान हार तयार करून झालेला आमचा, बघू शकता तुम्ही. आणि हा दोन्हीकडे असं थोडं थोडं आम्ही केलं आणि असा हार तयार झाला. आणि आत्ता आलो आहे मी विठ्ठल मंदिरात. संध्याकाळ झालेली आम्हाला जायला, पण गर्दी बघू शकताय तुम्ही. अजून पण पांडुरंगाच्या दर्शनासाठी भरपूर गर्दी होती मंदिरात. दर्शन घेऊन आम्ही आलो घरी. आणि घरी मला स्वयंपाक पण करायचा होता. ती करणार आहे मी तुरडाळीची भाजी. सुकी तुरडाळ, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता घातला आहे मी फोडणीला. मी तुरडाळ याच्यात घालणार आहे. तुरीच्या डाळीची भाजी आणि चपाती करून देणार आहे मुलांच्यासाठी. आणि आमच्यासाठी वरीचा भात आणि आमटी आम्ही केले. तर मी आता मंदिरकडे पण जाऊन आले आणि दुकानात पण थोडा वेळ थांबून आले. आणि आता केली मी तुरडाळीची भाजी, सुकी डाळ आणि चपाती करणार आहे मुलांच्यासाठी. दोघांच्या पुरत्या करणार फक्त. आणि आमच्यासाठी वरीचा भात आणि आमटी केली मी. आणि ही डाळीची भाजी. तुरीची डाळ केली सुकी. ही चपाती सोबत मुलांना खूप आवडते. आणि उद्या सकाळी मी पुरणपोळी करणार आहे. उद्या सकाळी मी नैवेद्यासाठी म्हणून. आणि आता हे बाकीचं आवरून मी उद्याची तयारी पण मला करायची आहे. तर मी आता मंदिरकडे पण जाऊन आले आणि दुकानकडे पण थांबलेले थोडा वेळ. मला घरी यायला थोडा वेळच झाला आणि आत्ता सगळं माझं काम आवरलंय. दिवस माझा असा खूप छान गेला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.